पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6वा ओवी 400 पासून पुढे। तो पंचात्मकी सापडे तरी मग सांगपा कैसे नियडे, जो प्रतितीचे निपाडे मदसी तुके। माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापकू झाला। आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलवरी होय ते करूये काही। आत्मोप्यमन सर्वत्रं समपश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मत। म्हणून असो ते विशेषे अथवा आपण पेयांसारिखे, तो चराचर देखे अखंडिता। सुख दुःखादीवर में का शुभाशुभे कर्मे, दोन्ही ऐसे मनोधर्मे नेणे चीजो। हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व, ते माणी जैसे अवयव आपुले होती। हे एक काय सांगावे जया त्रैलोक्याची आघवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले। तयाही देह एक किराथी, लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती। परी आम्हा ते ऐसी प्रतिती परब्रह्मची हा, म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे। ऐसे साम्यूचे एक उपासिजे पांडवागा, हे तुते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी। जे साम्या परोते जगी प्राप्ती नाही। अर्जुन उवाच योऽयं योग स्वया प्रोक्तं साम्येन मधुसूदन, एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिस्थिरां। चञ्चलं हि मनं कृष्ण प्रमाथि बलवद दृढं, तस्याहं निग्रह मन्ये वायुरिव सुदुष्करम्। तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा की रामचिया कणवा, परीन पुरोजी स्वभावा मनाचिया। हे मन कैसे केभडे, ऐसे पाहो म्हणू तरी न सापडे। एद्विरा आटावया थोडे त्रैलोक्यया, म्हणून ऐसे कैसे घडेल, जे मरकट समाधी येईल। का राहा म्हणतलिया राहेल महावातू, जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी। धैर्य असे हात फळी मिळवून जाय, जे विवेका ते भुलवी संतोषाशी चाडलावी। बैसीचे तरी हिंडवी दाही दिशा, जे निरोधे घेवावो जया संयमुची होय सावावो। ते मन आपुला स्वभावो सांडील काही, म्हणून मन एक निश्चळ राहील। मग आम्हाचे साम्य येईल, हे विशेषही न घडेल तया लागी। श्री भगवान वाच असंशयं महाबाहो मनदुर्निग्रहचलम्, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गुह्यते। तव कृष्ण म्हणती साचची, बोलत आम्हासी ते तैसेची। ये मनाचा किरचपळची स्वभावगा, परी वैराग्याचे आधारे। जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिराविल। का जे या मनाचे एकनिके, जे देखलिया गौडीची आठाया सुखे। म्हणून अनुभव सुखच कौतुक दावित जाईजे। असह्यतात्मना योगो दृष्ट्वा इति मे मती, वशात्मना तु यतता शक्यो वाप्तुमयेत। हे रवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न गती कही। तया नाकळे हे आम्ही न म्हणू काही, परी यमनी मांची वाटा नवचिजे। कही वैराग्याची सेन करीजे, केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊणी। या झाली मानसा कही, युक्तीची कांबी लागली नाही। तरी निश्चल होईल काही कैसे निसांगे, म्हणून मनाचा निग्रह होय। ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी मग नोहे कैसा पाहो। तरी योग साधन जे तुके, ते अवघेचे काय लटके। परी आपण वया अभ्यासून ठके हेची म्हणो, अंगी योगाचे होय बळ। तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ आपुन हे। ते तर अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके। साचची योग बळेसी न तुके मनोबळ, तरी तोची योग कैसा केवी जाणो। आम्ही येतुले दिवस याची मातू हिनेनो, म्हणून मना तेजी म्हणो अनावर। हा आता आघवे या जन्मा, तुझे प्रसादे पुरुषोत्तमा। योग बरिजय आम्हा झाला जी। अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेता, योगात् चलित मानसः। अप्राप्य योग संसिद्धी, कांगती कृष्ण गच्छन्ति। कश्चिन्नो भयविप्लश्च छिन्ना भ्रमीव नश्यति। अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पति। एतन्मे संशयं कृष्ण चेतुर्महस्य शेषः, तद्बलं संशयस्यास्य चेता न ह्युपपद्यते। परी आणिक एक गोसाविया, मज संशय असे साविया। तो तू वाचून फेडावया समर्थू नाही, म्हणून सांगे गोविंदा। कवण एक मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा
उपाय बिन. इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्तेची या वाटा लागला. आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया. तवा आत्मसिद्धी न ठकेची आणि मागू ते न येववेची. ऐसा असतू गेला माझा रिची आयुष्यबानू. जैसे अकाळी आभाळ अणुवाळू सळपातळ. विपाये आले केवळ वसोना वर्षे. तैसी दोन्ही धुलावली जे प्राप्ती तव अलग ठेली. आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोहो अंतरला गाजी जो श्रद्धेच्या समाजी. बुडला तया होजी कवणगती. श्री भगवान वाच पार्थम नैवेहनामूत्रम विनाश तस्य विद्यते. नहि कल्याणकृतक सिद्धुर्गती तात गच्छति. तव कृष्ण म्हणिती पार्था जया मोक्षसुखी असता. तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे गा. परी येतुले हेची एक घडे जे माझारी विसावावे पडे. तेही परी ऐसे निसुरवाडे जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहन सिद्धी दे. परी ते तुला वेग नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची. पाठी मोक्षुतव तैसाची ठेविला असे. प्राप्य पुण्यकृतान् लोकान् नुषित्वा शाश्वती समः. शुचिनां श्रीमतां गेह योगभ्रष्टोऽभिजायते. ऐके कवतिक हे कैसे जे शतमका लोक सायासे. ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कांटाळे मन. हा अंतराय अवचिता का ओढवला श्री भगवंता. ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी. लांबा ओगवे आगरी विभव श्रीचा. जया ते नीतिमंथे चालिजे सत्यदूत बोलिजे. देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू. सारासार विचारू मंत्री जया. जयाच्या कोळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. जया ते गृहदेवता आदिरुद्धी. ऐसी निजपुण्याची जोडी वाडी नळी सर्व सुखाची कळवाडी. ती जन्मे तो सुरवाडी योगच्युतू. अथवा योगिनामेव कुले भवति धीमतम्. एतद्भि दुर्लभतरं लोके जन्म यदि दुष्यं. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पर्वदेहिकं. यतते च तयो भूततो भूय संसिद्धो गुरुनंदन. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मश्रोत्री महासुखक्षेत्री आदिवंत. जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी. जे कुजती कोकिळवणी संतोषाचा. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 हरिओम तत्सत.